आता बातम्या पाहूयात सविस्तर। पहिली बातमी आहे अर्थात घरवापसीची। एकनाथ शिंदे आपल्या सर्व सहकारी आमदारांसह विमानात बसलेत आणि मुंबईच्या दिशेने हे विमान निघालेलं आहे। त्यामुळे आता उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घरवापसीला विशेष महत्त्व आहे। पुढच्या साधारण 1.5 ते 2 तासात गोव्याहून निघालेले हे सगळे आमदार मुंबईत दाखल होतील। या आमदारांच्या सोबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा मुंबईत पोहोचतायत। ते आज सकाळपासून या आमदारांच्या सोबत होते आणि त्यांच्याच सोबत बसमधून ते विमानतळापर्यंत पोहोचले आणि आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले। त्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलाय। तब्बल 11 दिवसानंतर शिंदे गटाचे सर्व आमदार हे मुंबईत दाखल होत आहेत। त्यामुळे मुंबईत आमदारांची प्रतीक्षा असून पोलिसांनी विमानतळाच्या बाहेर चोख सुरक्षा तैनात केली आहे। कायदा सुव्यवस्था पाहणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत। तर विमानतळ ते ताज रेसिडेन्सी या पूर्ण रस्त्यावर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे। आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जातात। विनोद, जबरदस्त पोलीस बंदोबस्त विमानतळावर। नक्की आपल्याला ही गोष्ट सांगण्याची गरज नाही, कारण आपल्या कॅमेरामॅन जे आहे संदीप मोरे त्यांना सांगूया की इथला जो बंदोबस्त आहे तो कशा प्रकारचा आहे ते दाखवण्याचा ते प्रयत्न करतील। आणि पहिल्यांदाच जे आमदार बंडखोर आमदार आहेत ते या विमानतळावर येणार आहेत आणि महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या सर्व आमदारांना इथे या ठिकाणी घेऊन येणार आहे। उद्या महाविकास आघाडी वर्सेस नवीन सरकार म्हणजे भाजप आणि शिवसेनेचं जे गट आहे त्यांचं यात विधान भवनमध्ये अध्यक्ष निवडीसाठी एक चांगला जंगी सामना त्या ठिकाणी रंगणार आहे। परंतु त्याआधी मात्र अनेक जे इथे या ठिकाणी कार्यकर्तेही पाहायला मिळत आहेत, परंतु कार्यकर्त्यापेक्षा जास्त पोलिसांचा या ठिकाणी चोख बंदोबस्त आहे। उद्धव ठाकरे यांचं सरकार पडल्यानंतर नवीन सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं आणि त्या स्थापनेनंतर आता मात्र फ्लो टेस्टची जी एकंदरीत संकल्पना आहे ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने नवीन जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे ते आपल्या समर्थित आमदारांना या ठिकाणी घेऊन येत आहे आणि स्वतः त्या विमानामध्ये आज ते प्रवास करत आहे। आणि साधारणतः 20 ते 25 मिनिटांमध्ये नवी मुंबईच्या सांताक्रूज एअरपोर्टला ते सगळे आमदार जे आहेत ते येतील आणि यानंतर मात्र ते विधान भवनच्या जवळ असलेल्या हॉटेलमध्ये थांबतील। त्यामुळे चोख बंदोबस्ताचा विचार जर केला तर या जो मार्ग आहे सांताक्रूज ते टाऊन म्हणजेच कुलाबाकडे त्या मार्गामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे। विमानतळावरही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। नवीन सरकार विनोद, अगदी एका ओळीत सांग, काही कार्यकर्ते आलेत का किंवा अन्य ठिकाणी कुठे या आमदारांचं एकनाथ शिंदे यांचं स्वागत होणार आहे का? अगदी थोडक्यात। तसे तर कार्यकर्ते या ठिकाणी आले आहेत। माझ्या जे पाठीमागे तिथे कार्यकर्त्यांचा काही हुजूम आहे, परंतु मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते आले नाही। खास करून पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी येण्यास काही परवानगी नाकारली आणि काही लोक इथे या ठिकाणी आले आहेत। परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं गोंधळ होणार नाही याची काळजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात। पहिल्यांदाच शिवसैनिक जे आहेत एवढे आक्रमक पाहायला मिळत नाही आहे, कारण उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी आवाहन केलं होतं की शिवसैनिकांनी नवीन सरकारच्या ज्या बंडखोर आमदारांना आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी। बरोबर विनोद, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे कडेकोट बंदोबस्त विमानतळापासून ते थेट हॉटेलपर्यंत तैनात करण्यात आला आहे। सगळीकडे पोलीस आहेत, विविध ठिकाणी रस्त्यावरची वाहतूक थांबवली जाणार आहे। पण सामना आता इथून पुढे सुरू होणार आहे, कारण पहिला सामना रंगणार आहे तो विधानसभेत आणि त्याचं निमित्तही तसंच आहे। विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होते आहे। महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता पहिला सामना सभागृहात रंगेल तो अध्यक्षपदावरून आणि यावरूनच या दोन्ही गटांमध्ये जोरदार तूतूमैमय सुरू झाली। मी एकनाथ संभाजी शिंदे। राज्यात शिंदे सरकारच्या शपथविधीनंतर आता नव्या सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे। राज्य मंत्रिमंडळाचे विशेष अधिवेशन 3 आणि 4 जुलैला होऊ घातलंय।
तसंच विधानसभा अध्यक्षांची निवडही केली जाणार आहे। या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। भाजपनं राहुल नार्वेकरांना विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे। संपूर्ण देशात एक रेकग्निशन आहे, ते कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेला भारतातलं सर्वात उत्कृष्ट लेजिस्लेटिव्ह प्लॅटफॉर्म मानलं जातं आणि तेच रेप्युटेशन कायम ठेवण्यासाठी जे काय कार्य करायला लागेल, जी काय मेहनत घ्यायला लागेल ती करण्यासाठी आम्ही सज्ज असू। विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं शिवसेनेच्या राजन साळवींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर विरुद्ध राजन साळवी असा थेट सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जातेय। महाविकास आघाडी म्हणून राजन साळवी यांना उमेदवारी आम्ही ठरवली। तिन्ही पक्षाचे आम्ही प्रमुख एकत्र बसलो, उमेदवारी ठरवली आणि उमेदवारी अर्ज सुद्धा त्यांचा भरलेला आहे अध्यक्षपदासाठी विधानसभेच्या। पण सर आपला काँग्रेसचा क्लेम होता, आपण मग शिवसेनेला नाही, आम्ही शेवटी असं आहे की एकत्र आम्ही बसलो आणि आम्ही निर्णय केला की शिवसेनेला ही संधी द्यायची आणि त्या पद्धतीनं महाविकास आघाडी म्हणून आम्ही दोन्ही पक्ष बाकी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत। दरम्यान काँग्रेसनं विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरच आक्षेप घेतलाय। विधानसभा अध्यक्षपदाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना राज्यपालांनी निवडणुकीची घोषणा कशी केली असा सवाल काँग्रेसनं केलाय। तसंच या प्रकरणी विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवलंय। महाविकास आघाडीने मी राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांना पत्र दिलं। पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे अध्यक्षाची निवडणूक घेता येणार नाही अशा पद्धतीचा रिप्लाय त्यांनी दिला। मग अजूनही ते न्यायप्रविष्ट आहे। मग तुम्ही माननीय अध्यक्ष माननीय राज्यपाल महोदय ही निवडणूक कुठल्या आधारावर लावली? नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झालं होतं। खरं तर एवढ्या वेगानं राजकीय घडामोडी घडतील असा महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी विचारही केला नव्हता। मात्र आता नव्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप शिंदे गटाचे नार्वेकर विजयी होणार की महाविकास आघाडीचे राजन साळवी बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्यामुळे अध्यक्षपदाच्या या निवडणुकीमध्ये नार्वेकर विरुद्ध साळवी अशा प्रकारचा सामना रंगणार आहे। पण मंडळी, यासाठी एक व्हीप आवश्यक आहे आणि शिवसेनेच्या वतीनं हा व्हीप जारी करण्यात आलाय। शिवसेनेचा असा दावा आहे, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दावा आहे की या व्हीपचं पालन करणं हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या सर्व आमदारांसाठी बंधनकारक आहे। तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा व्हीप काढणार आहे। पण शिंदे गटाचा असा दावा आहे की अशा प्रकारच्या व्हीपचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही, कारण बहुमत हे आमच्या बाजूला आहे। प्रभूजी, नेमकी कुणाचा व्हीप लागू होईल असं वाटतं? नेमका व्हीप कुणाचा लागू, कारण की तुम्ही प्रतोद आहात, असं आहे की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येक स्वतंत्र पक्ष आणि त्यांची महाविकास आघाडी, त्यामुळे प्रत्येक पक्षाचा व्हीप लागू होणार आहे। सगळ्यांना विधान परिषद निवडणूक आज एक समजून घ्या की ह्याच्यातला न्यायालयीन लढाई ही चाललेली आहे, पण कालच पक्षप्रमुखांनी या सर्व गोष्टीचं स्पष्टीकरण केल्यानंतर परत त्याच्यात काहीतरी नवीन चर्चा आणि करणं हे काय तो माया अधिकारातला नाही। पण व्हीप जे आहे ते व्हीप पक्षाची जे प्रतोद आहे ते देणारच आहे। उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। कोण बाजी मारतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। व्हीप हा सर्व शिवसेनेच्या आमदारांना लागू असेल असं शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे, पण बहुमत आमच्याकडे असल्यानं विजय आमचाच होईल असं शिंदे गटाच्या आमदारांचं म्हणणं आहे। एवढंच नाही तर शिवसेनेचा व्हीप आम्हाला लागू होत नाही असा दावा सुद्धा एकनाथ शिंदे यांनी गोव्याच्या विमानतळावर बोलताना केला। एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकारी आमदारांचा असा दावा आहे की व्हीप आम्हाला लागू होत नाही, त्यामुळे व्हीप नाकारला तर आमच्यावर कोणतीच कारवाई होऊ शकत नाही असा त्यांनी दावा केला आहे। कोणताही व्हीप काढल्यानंतर 2/3पेक्षा जास्त आमदारांनी जर का त्या व्हीपच्या विरोधात मतदान केलं तर व्हीपच्या नुसार या आमदारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ शकत नाही असे विधिमंडळातले नियम सांगतात आणि त्यामुळे आमच्यावर कोणतीच कारवाई होऊ शकत नाही असा दावा एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या बाकीच्या
सर्व सहकारी आमदारांनी केला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष जेव्हा सभागृहाचं कामकाज सुरू होईल आणि प्रोटेम स्पीकर काय निर्णय घेतील, कशा प्रकारे कामकाज पुढे जाईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना वाटतंय की विजय आमचाच. या सगळ्या धावपळीच्या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बातचीत केली. मोबाईलवरच्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अण्णा हजारे यांची आणि एकनाथ शिंदे यांची बातचीत झाली. आगामी काळाकरता अण्णा हजारे यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आणि काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. नमस्कार, एकनाथ शिंदे बोलतोय. आपला नाही खूप खूप आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद, आभारी आहे. हो आभारी आहे. तुमचा आशीर्वाद असू द्या, आशीर्वाद शुभेच्छा असू द्या. धन्यवाद धन्यवाद, आभारी आहे. आणि काय मार्गदर्शन असू द्या. जेव्हा जेव्हा काही वाटलं तुम्हाला आदेश करत जा, सूचना करत जा. राज्याच्या हिताचं काम आम्ही करू. राज्यातल्या जनतेला अपेक्षित असलेलं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू. देवेंद्रजी आणि मी स्वतः आणि आमचे सर्व सहकारी. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटलं हक्काने मला आदेश देत जा. होय बिलकुल. आम्ही धन्यवाद धन्यवाद, थँक्यू, धन्यवाद, नमस्कार. तिकडे शिंदे गट आक्रमक झाल्यानंतर आणि शिवसेनेमध्ये प्रचंड मोठं बंड झाल्यानंतर शिवसेनेचं नेतृत्व अर्थात उद्धव ठाकरे हे चांगलेच सावध झाले. आत्तापर्यंत शिवसेनेमध्ये चलती होती ती शिवबंधनाची, पण आता केवळ या शिवबंधनावर भागत नाही तर शिवसेनेच्या या आमदारांकडून आता काही प्रतिज्ञापत्रसुद्धा लिहून घेतली जात आहेत. पण काही पदाधिकाऱ्यांमध्ये आणि आमदारांमध्ये या प्रतिज्ञापत्राबद्दल काहीशी नाराजी असल्याचं कळतं. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेत निष्ठा आणि निष्ठावंत यांची अग्निपरीक्षा सुरू झाली आहे. पक्षातला संशय कल्लोळ थांबवण्यासाठी आता प्रतिज्ञापत्राचा आधार घेतला जातोय. बंडाचा झेंडा आणखी कुणी हाती घेऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते. बंडखोर आमदारांना शिवसेनेच्या शाखा स्तरावरून पाठिंबा मिळू नये यासाठी पावलं टाकली जात आहेत. सैनिकांना एकनिष्ठतेची शपथ देणार आहात का किंवा तशा पद्धतीचं काही पत्रक काढणार आहात का? कोण? शिवसेनेकडून चर्चाची होती. मला चर्चेविषयी माहीत नाही. शिवसैनिक एकनिष्ठच असतो. शिवसेनेत बंडाळी माजू नये यासाठी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून पावलं टाकली जात आहेत. प्रतिज्ञापत्रातील मजकुरात माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर पूर्ण निष्ठा आणि श्रद्धा आहे असं नमूद करण्यात आलंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श आणि तत्वांवर अढळ निष्ठा आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रती पूर्ण निष्ठा व्यक्त करतोय. शिवसेनेची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन अशी ग्वाही देतो असं या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय. मात्र अरविंद सावंत यांनी प्रतिज्ञापत्राची चर्चा नाकारली आहे. शिवसैनिक इतका निष्ठावंत आहे, त्याच्यावर विश्वास हा शब्द सुद्धा येत नाही. कारण तो जीवाचं रान करतो शिवसेनेसाठी, जीवाचं रान करतो. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी काम करण्याची आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या सोबत तो ठामपणे उभा आहे.
2005 मध्ये नारायण राणेंच्या बंडानंतर पक्षाच्या शाखा शिवसेनेच्या नावे करण्यात आल्या होत्या. आता एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर प्रतिज्ञापत्राची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेनं प्रतिज्ञापत्राचा मुद्दा नाकारला असला तरी चर्चा मात्र थांबताना दिसत नाही. विशाल पाटीलसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे या प्रतिज्ञापत्र लिहून घेतली जाण्यावरनं वेगवेगळ्या प्रकारची मतमतांतर आहेत. प्रामुख्यानं शिंदे गटाचे जे प्रवक्ते आहेत दीपक केसरकर यांनी या प्रतिज्ञापत्रावरून शिवसेनेच्या नेतृत्वाला काही टोले हाणलेत. पाहूयात. मी सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की असं ॲफिडेव्हिट केल्यामुळे तुमच्यावर कुठलंही बंधन येत नाही. तुमच्यावर जर जबरदस्ती केली ॲफिडेव्हिट करा, तुम्ही खुशाल करा, परंतु शिवबंधन हे आपलं खरं नातं आहे आणि ते नातं अजूनही कायम आहे आणि त्याच्यामुळे ते प्रेमाचं नातं आहे आणि ते नातं अबाधित राहणार आहे. आणि म्हणून काल सुद्धा मी सांगितलं की उद्धव साहेबांचं कुठलंही स्टेटमेंट आलं तर त्याला मी उत्तर देणार नाही, कारण ते आमचे नेते आहेत, आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे. आणि आमची भूमिका आज सुद्धा कायम आहे की उद्धव साहेबांनी काढलेल्या स्टेटमेंटला आम्ही कोणीही दुरुत्तर द्यायचं नाही, किमान उत्तर सुद्धा द्यायचं नाही. तिकडे एकनाथ शिंदे गटातल्या जवळपास 39 आमदारांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत फारकत घेतल्यानंतर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली. पण ही अस्वस्थता इथेच संपत नाही, तर आता आमदारांच्या पाठोपाठ खासदार सुद्धा शिंदे गटात सहभागी होऊन मूळ पक्षाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेचे महाराष्ट्रात 19 आमदार आहेत, त्यापैकी शिवसेनेचे महाराष्ट्रात 19 खासदार आहेत आणि या 19 खासदारांपैकी 12 खासदार हे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात असल्याचा दावा भाजपनं केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना खासदारांच्या एका गटानं शुक्रवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना एकनाथ शिंदे यांच्यासोबत मध्यस्थी करावी अशा प्रकारची विनंतीही केली. भाजपच्या एका केंद्रीय नेत्यानं असा दावा केला की शिवसेनेतील आमदारांच्या बंडाचे परिणाम खासदारांवर सुद्धा लवकरच पाहायला मिळतील. त्यामुळे शिवसेनेचे खासदार नेमकी काय भूमिका घेतात याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय. ती चर्चा आधी झाली असते. याचा अर्थ खासदार गेले खासदार जातात असं होत नाही. शिवसेनेमध्ये आमदार आणि खासदार निवडून आणण्याची ताकद आहे नव्याने. शेवटी आमदार किंवा खासदार जरी कुठे बाहेर गेले तरी खालचं जे कार्यकर्त्यांची फळी आणि मतदार आहे हा पूर्णपणे शिवसेनेबरोबर आहे, हे लक्षात घ्या. आणि हा जो पक्षाचा कार्यकर्ता किंवा शिवसैनिक आहे तो कोणत्याही दाबदबावाला बळी पडत नाही, तो कोणत्या मोहाला बळी पडत नाही आणि त्यातले आम्ही सगळे लोक आहोत. दरम्यान मी ईडीला घाबरत नाही आणि ईडीला घाबरून गुवाहाटीला जाणाऱ्यांपैकी मी नाही, त्यामुळे ईडीचा मी थेट सामना करेन जसा काल केला, असं म्हटलंय शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी. एवढंच नाही, त्यांनी भाजपलाही टोला लगावलाय. त्यांनी पुढे म्हटलंय की मी फुटणारा बुडबुडा नाही, जिथे ठाकरे आहेत तिथे शिवसेना, असंही संजय राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री पदावर बोलताना मला उप म्हणायला जड जातं असं म्हणत त्यांनी फडणवीस यांना टोलाही लगावला. मलाही मार्ग होता गुवाहाटीला जाण्याचा, बरं का, प्रयत्न झाले ना ईडी, पण आम्ही नाही गेलो. आम्ही बाळासाहेब ठाकरे, माननीय उद्धव ठाकरे, शिवसेना यांच्याबरोबर राहिलो. स्वाभिमानाच्या गोष्टी करायच्या, हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या आणि अशा पद्धतीने वागायचं हे आमच्या रक्तात नाही. प्राण जाय पर वचन न जाय. भारतीय जनता पक्षाला जे हवं आहे की मुंबई त्यांना महाराष्ट्रापासून तोडायची आहे. मुंबईवरून शिवसेनेची जी ताकद आहे मुंबईवरची ती नष्ट करायची आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून दिलेली आहे. तुम्ही स्पष्टपणे महाराष्ट्र जनतेला सांगायला हवं की मुंबईवर शिवसेनेचा झेंडा राहील बाळासाहेब ठाकरेंचा, पण नाही, त्यांना मुंबईत शिवसेनेचा पराभव घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री केले आणि मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलेलं आहे. हे आता हळूहळू स्पष्ट दिसते. एकतर माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री आपण सतत त्यांना बोलत राहिलो
पण उप हा शब्द त्यांच्या मागे लावायला मला फार जड जात आहे. कोणाला आनंद वाटेल का? जे मुख्यमंत्री पदाच्या तयारीत बसले आहेत, नवीन सरकार स्थापन होतं आहे, विधिमंडळ पक्षाची बैठक होते आहे आणि त्यांना दुसऱ्या क्रमांकाचं पद स्वीकारा असा आदेश दिला जातो आणि तेही जे मुख्यमंत्री आता झाले आहेत ते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये ज्युनियर मंत्री होते. पण भारतीय जनता पक्षामध्ये शिस्त आणि आदेश याचं पालन केलं जातं, त्यानुसार ते वागले. तिकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानाबाहेरची सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली. आज इथल्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी स्वतः ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी केली आणि संबंधितांना योग्य त्या सूचनाही दिल्या. इथल्या सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. ठाणे पोलीस आयुक्त आणि ATSच्या अधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या ठाण्यातल्या घराच्या परिसराचा आढावा घेतला. शिंदे यांचं निवासस्थान आता अतिमहत्त्वाचं ठिकाण म्हणूनही घोषित करण्यात आलं. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या घराजवळच्या रस्त्याची डागडुजी सुद्धा युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या लुईसवाडी या भागामध्ये आहे आणि माझ्या मागे एक सोसायटी आहे लँडमार्क बंगलो. कालपर्यंत ही संपूर्ण सोसायटी जी आहे ती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री यांचं निवासस्थान म्हणून ओळखलं जायचं. नगरविकास मंत्री असून देखील एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याबाहेरील परिस्थिती जी आहे ती जैसे ते होती. सिमेंट कॉन्क्रीटचं रस्त्यांचं काम जे आहे ते अर्धवट पडलं होतं. हे अशा पद्धतीनं फुटपाथ जे आहेत हे फुटपाथ अर्धवट स्थितीत पडले होते. इथं एक रिक्षा जाईल इतकीच जागा होती, कारण दोन्ही बाजूला गाड्यांची पार्किंग असायची. घाण होती. पण आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर या संपूर्ण भागाचा कायापालट होतोय. ते म्हणजे भर पावसात देखील फुटपाथचं काम केलं जातंय. 31 मेच्या आधी सर्व कामं पूर्ण केली पाहिजेत. पण आता अचानकपणे हे सगळं जे घडलेलं आहे आणि एकनाथ शिंदे हे जे मुख्यमंत्री झालेले आहेत त्यामुळे भर पावसामध्ये अशा पद्धतीनं कामं केली जात आहेत. ठाणे महानगरपालिकेतर्फे अचानकपणे त्यांना जाग आलेली आहे आणि ही कामं त्यांनी आता जी आहेत सुरू केलेली आहेत. जशी पावसाची उघडीप मिळेल तसं हे कामं जी आहेत ती केली जात आहेत. एवढंच नाही तर हा वरती जो उड्डाणपूल तुम्ही पाहताय हा खरं तर मेट्रोचा ठाणे मेट्रोचा हा उड्डाणपूल आहे आणि इथं सर्व सामान त्याचं पडलं होतं. मग ते विटा असतील किंवा खोदकाम केलेला मटेरियल असेल हे सर्व इथे पडलं होतं. कालपर्यंत हा संपूर्ण रस्ता जो हा देखील बंद होता. कॉन्क्रीटचं काम चालू होतं. सगळं घाण इथे पडलेली होती. पण आता हे निवासस्थान जे आहे ते मुख्यमंत्री निवासस्थान झाल्यानंतर सर्वांना जाग आलेली आहे आणि युद्धपातळीवर काम सुरू आहे. काल मध्यरात्रीपासून हे काम सुरू आहे. एकनाथ शिंदे हे जसे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तसे ते गडचिरोलीचे सुद्धा पालकमंत्री आहेत. आता ते मुख्यमंत्री झाल्यानं गडचिरोलीमध्ये मोठा आनंद व्यक्त केला जातोय. त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा वाढलेत आणि म्हणून इथून पुढच्या काळातही गडचिरोलीचं पालकमंत्रीपद त्यांनी त्यांच्याचकडे ठेवावं अशी अपेक्षाही व्यक्त केली जाते. मुख्यमंत्र्यांनीच गडचिरोलीचं पालकमंत्री व्हावं. गडचिरोलीतल्या आदिवासींची शिंदेंकडे मागणी. आदिवासींना हवेत एकनाथ शिंदेच पालकमंत्री. मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की एकनाथ शिंदे हे जसे ठाण्याचे पालकमंत्री आहेत तसेच ते गडचिरोलीचेही पालकमंत्री आहेत. गेल्या 2 वर्षांपासून त्यांच्या खांद्यावर गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. गेल्या 2 वर्षात त्यांनी गडचिरोलीत डझनावारी दौरे केले. अनेक विकास कामांना गती दिली. माओवादग्रस्त जिल्ह्यात कोणतीही तमा न बाळगता दौरे सुरू केलेत. एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री झालेत. त्यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वतःकडे कायम ठेवावं अशी मागणी होतीये. जवळपास 2 ते अडीच वर्षाचा अनुभव झालेला आहे. क्षेत्राचा त्याने अभ्यास आणि या क्षेत्रात त्यांनी ते भरपूर फिरले आहेत. क्षेत्राची चांगली सेवा केली. त्यांच्यापासून आमची अपेक्षा आहे की रस्ते आणि मूलभूत सोयी ज्या काही गोष्टींच्या उणीव आहेत त्या सगळे पूर्ण करतील. आणि नम्र विनंती आहे की गडचिरोली जिल्ह्याचं पालकत्व त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतरही सोडू नये. मुख्यमंत्री स्वतःकडे पालकमंत्रीपद ठेवत नाही, पण यावेळी त्यांनी अपवाद म्हणून गडचिरोलीकरांची मागणी मान्य करावी असं गडचिरोलीकरांना वाटतंय. एवढीच आमची विनंती आहे की एकनाथ साहेबांनी पुन्हा हा गडचिरोली जिल्ह्याचा पालकत्व स्वीकारावा.
एखाद्या मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री पद स्वीकारत नाही हा अपवाद आहे, परंतु हा अपवाद असून तुम्ही स्वीकारून हे सिद्ध करून द्यावं की अति दुर्गम भागातील गोरगरिबांच्या सेवेस तुम्ही तत्पर आहेत, एवढा आमची अपेक्षा आहे. एकनाथ शिंदेंना गडचिरोलीविषयी विशेष आपुलकी आहे. 2 वर्ष पालकमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून गडचिरोलीचा विकासरथ वेगानं हाकतील अशी अपेक्षा आदिवासी समाजाकडून व्यक्त होतीये. गेले 2.5 वर्षात त्यांनी जिल्ह्याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय एकनाथ शिंदे घेऊ शकतात. त्यामुळे आता एकनाथ शिंदे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. तिकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे असलेल्या श्रीधर पाटणकर यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. कारण त्यांच्या विरोधात कोणतेही सबळ पुरावे मिळालेले नाहीत असं सीबीआयनं कोर्टासमोर म्हटलंय. एकनाथ शिंदेंच्या राजकीय बंडाचा सामना करत असलेल्या ठाकरे कुटुंबासाठी एक दिलासादायक घटना घडली आहे. एकीकडे राज्यात सत्तांतर झालं तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कोर्टानं दिलासा दिलाय. त्यांच्यावर काय आहेत आरोप पाहूयात. मेसर्स पुष्पक बुलियन ही पुष्पक ग्रुपची एक कंपनी असून महेश पटेल, चंद्रकांत पटेल यांच्या मालकीचा पुष्पक ग्रुप आहे. या कंपनीची 6,45,00,000ची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. या जप्त केलेल्या मालमत्तेत निलांबरी प्रोजेक्टमधील 11 फ्लॅट्सचा समावेश होता. निलांबरी प्रोजेक्ट हा साईबाबा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा असून ही कंपनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची आहे. पुष्पक ग्रुपनं नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या शेल कंपनीमार्फत पाटणकरांच्या कंपनीला पैसे दिल्याचा संशय होता. मेसर्स हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून हा आर्थिक व्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. तसंच विनातारण 30 कोटींचं कर्ज दिल्याचाही पाटणकरांवरती आरोप होता. 84 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यात ईडीनं पाटणकरांची चौकशी केली होती. तसंच ईडीनं श्रीधर पाटणकर यांच्या 11 स्थावर मालमत्तांवरती टाच आणली होती. ईडीच्या या कारवाईमुळे तत्कालीन ठाकरे सरकार आणि भाजप दरम्यान राजकीय संघर्ष शिगेला पोहोचल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. ईडीनं या आर्थिक घोटाळ्याची चौकशी केल्यानंतर सीबीआयनं पुढील तपासाची सूत्र हाती घेतली होती. मात्र त्या कथित आर्थिक घोटाळ्यात कोणताही सबळ पुरावा हाती लागला नसल्याचं कारण देत सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट कोर्टासमोर सादर केलेला असून कोर्टानं तो मंजूर केलाय. क्लीन चिट आहे ना, मग चांगलं आहे ना, त्यात तुम्हाला काय दुःख व्हायचं काय. श्रीधर पाटणकर यांच्या विरोधात ईडीनं कारवाई केल्यानंतर भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र सीबीआयनं क्लीन चिट दिल्यामुळे श्रीधर पाटणकर यांना मोठा दिलासा मिळालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राजकारणातल्या अनेक बातम्यांनंतर खरं तर राजकीय फडानंतर किंवा राजकारणाच्या मैदानानंतर आता जाऊया थेट कुस्तीच्या मैदानात. कारण भारतीय कुस्ती परिषदेनं शरद पवार यांना एक मोठा धक्का दिलाय. शरद पवार हे महाराष्ट्रातल्या कुस्ती परिषदेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची कुस्तीगीर परिषद भारतीय कुस्तीगीर महासंघानं बरखास्त करण्याचे आदेश दिले. या कुस्तीगीर परिषदेच्या विरोधात संदीप भोंडवे यांनी एक याचिका दाखल केली होती. त्यानंतर महासंघाकडून ही कारवाई करण्यात आली. महासचिव असलेल्या बाळासाहेब लांडगे यांच्या विरोधात परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या आणि त्यानंतर आता ही परिषद बरखास्त करण्याचे आदेश महासंघानं दिले आहेत. काय काय आरोप होते या कुस्तीगीर परिषदेच्या संदर्भात त्यावर आपण एक नजर टाकूया. शरद पवार यांच्यासाठी हा धक्का मानला जातो. प्रामुख्यानं खाजगी कंपनीसोबत स्पर्धेचा करारनामा केला हा एक मुख्य आरोप होता. यासोबतच सभासदांना न सांगता शासनाच्याकडून वेगवेगळ्या स्पर्धांच्या करता किंवा अन्य कार्यक्रमांच्या करता मोठ्या प्रमाणात अनुदान घेतलं अशा प्रकारचा आरोप होता. भारतीय महासंघाकडून आलेला आदेश डावलणं
अशाही प्रकारचा आरोप याचिकाकर्ते जे भोंडवे आहेत त्यांनी केला होता. सभा स्थगित झाल्याचं भासवणं आणि प्रत्यक्षात कामकाज उरकून घेणं अशा प्रकारचाही त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. खोटी प्रोसिडिंग लिहिणं म्हणजे सभेत जे झालंच नाही ते प्रत्यक्षात सभेत झालं अशी नोंद करणं अशाही प्रकारचा आरोप करण्यात आला होता. आणि या सगळ्या आरोपांच्यामुळे कुस्तीगीर महासंघानं महाराष्ट्र कुस्ती परिषद ही रद्दबादल केली. या सगळ्या विषयांना मंजुरी दाखवणं, आर्थिकदृष्ट्या फायदेशीर स्पर्धा बंद करणं हे असे अनेकविध आरोप यात होते. आणि हे आरोप हे सगळे अखिल भारतीय कुस्ती महासंघानं मान्य केले. तिकडे शरद पवारांच्या साठी हा काहीसा राजकीय धक्का मानला जातो. आता इथून पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान या सगळ्या विषयाबद्दल शरद पवार यांची प्रतिक्रिया हाती आली आहे. राज्यात कुस्ती स्पर्धा घेणं आणि कुस्तीगीरांना मदत करण्याचं काम आपण करतो आणि प्रामाणिकपणे करतो असं शरद पवार म्हणाले. क्रीडा क्षेत्राला मदत करणं हे माझं काम असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. राजकारण कुस्तीमध्ये कधीच मी आणलं नाही, त्यांच्या बैठकांना सुद्धा कधी गेलो नाही असं शरद पवार यांनी पुण्यात काही पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. माझं क्षेत्र हे आहे, या सुविधा देणं, खेळाडूंना मदत करणं, खेळाडूंच्या निवृत्तीच्या नंतरसुद्धा त्यांचे काही प्रश्न असतात आणि ते प्रश्न सोडवायला हातभार लावणं. आता कबड्डी किंवा खो खो किंवा कुस्ती या सगळ्या क्षेत्रातले अनेक खेळाडू त्यांचा एकदा खेळाचा एक वयाचा विशिष्ट कालावधी असतो. राष्ट्रीय पातळीच्या महत्त्वाच्या खेळाडूंची आणि जे निवृत्त झाले अशांच्याकडं ही सगळी कामं मी सुचवत असे. मी त्यांच्या बैठकीत सुद्धा कधी जात नसे. आणि त्याचं कारण मला असं वाटतं की माझ्यासारख्या सार्वजनिक जीवनात राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी क्रीडा संघटनेच्या अंतर्गत गोष्टीत हस्तक्षेप करू नये. शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात येताच जलयुक्त शिवारच्या योजनेत जसा बदल करण्यात आला तसाच मुंबई उच्च न्यायालयानं आघाडी सरकारनं घेतलेल्या काही निर्णयांना जोरदार दणका दिला. शेतकरी नेते असलेल्या राजू शेट्टी यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेनुसार FRP 2 टप्प्यात देण्याला विरोध केला होता आणि याच मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलंय. केंद्राच्या निर्णयात परस्पर दुरुस्ती केल्याप्रकरणी तत्कालीन राज्य सरकारला उच्च न्यायालयानं खुलासा करण्याचे आदेश दिले. केंद्र सरकारनं FRP एकरकमी देणं बंधनकारक केलं असताना राज्य सरकारनं आदेश काढून तो 2 टप्प्यात देण्याचे आदेश जारी केले आणि त्याला शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं. आणि त्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं राज्य आणि केंद्र सरकारच्याकडनं खुलासा मागवलाय. राज्य सरकारनं त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला आव्हान देणारी याचिका मी दाखल केली आहे. 3 आठवड्याच्या आत केंद्र आणि राज्य सरकारनं आपलं म्हणणं सादर करावं असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे. 2 ऑगस्टला याची आता पुढची सुनावणी होईल. एक रकमी FRP घेतल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही. रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई दोन्ही ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी जिंकतील. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय मुलुख महाराष्ट्र आणि पुढची बातमी आहे सगळ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणारी. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या एका पोस्टचं समर्थन केल्याप्रकरणी आणि त्याच्या समर्थन करणाऱ्या काही पोस्ट लिहिल्याप्रकरणी एक धक्कादायक प्रकार अमरावतीत घडला आहे. नुपूर शर्मा यांचं समर्थन करणारी पोस्ट व्हायरल केल्याच्या रागातून अमरावतीतील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. उमेश कोल्हे हे पशुवैद्यकीय औषध व्यावसायिक होते. 21 जूनला रात्री दुकान बंद करत असताना त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी भाजपचे नेते शिवराय कुलकर्णी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतर NIAनं या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. NIAनं या प्रकरणी एकूण 6 जणांना अटक केली.
या प्रकरणी पोलिसांनी उमेश कोल्हे यांच्याशी परिचित असलेल्याही काही व्यक्तींना ताब्यात घेतलंय. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल केल्यानं ही हत्या झाल्याचं तपासातून समोर आल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. मध्ये आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि ह्या प्रकरणाचा सर्व अनुषंगानं तपास केल्यानंतर आम्ही प्रथमदर्शनी मयत उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्माच्या समर्थनात जी सोशल मीडियावरती पोस्ट केलेली होती त्या संबंधानेच हा गुन्हा घडलेला आहे असं निष्पन्न होत आहे. पहिल्या 4-5 दिवसात हे प्रकरण जर आपल्या पुढे आलं असतं आणि हे कारण जर पुढे आलं असतं तर मला असं वाटतं की कदाचित अजून 2-3 लोकांचे जीव वाचले असते आणि बऱ्याच लोकांच्या हत्या होणार नाहीत. म्हणजे आता आज आमचं हे प्रकरण उघडकीस आलं, याच्या आधी उदयपूरचं प्रकरण उघडकीस आलेलं आहे. आता या 2 प्रकरणामुळे ॲटलिस्ट आपण हे तरी पकडूया की आता पुढे कोणाच्या हत्या होणार नाही आणि पोलीस या हिशोबाने सतर्क राहतील आणि पुढे काही जीव वाचवण्याचा प्रयत्न करतील. आता आम्ही आमचा माणूस गमावलेला आहे, तो काही परत येणार नाही आहे, पण ठीक आहे. तमाम अमरावतीकरांना हा संशय आहे की उमेश कोल्हे यांची हत्या, यांचा निघृण खून हा नुपूर शर्मा यांना समर्थन दिले म्हणून झाला असल्याची शंका आणि भीती देखील ही नागरिकांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं आहे की या प्रकरणामध्ये NIAनी या प्रकरणाचा तपास केला पाहिजे, या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे आणि पुन्हा असल्या प्रकारची घटना अमरावती किंवा कुठेच घडू नये या दिशेने पावलं उचलणं जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. साफ दिख रहा है जिस राज्य में कांग्रेस की नीतियों की सरकार है, महाराष्ट्र में भी जब कोल्हे का मर्डर हुआ तब वहाँ पे महाविकास आघाड़ी की सरकार थी और उसका पूरा अभी डिटेल CBI और NIA के माध्यम से निकलने वाला है. पूरी तरह से इसके पीछे जो जो चेहरे छुपे हैं, जिन चेहरों ने कराया है, हिंदुओं की बात करने वालों पे हमला किया है, उनकी जान ली है, उसका पूरा पर्दाफाश होने वाला है और उसी माध्यम से NIA की कार्रवाई होने वाली है. दरम्यान याच सगळ्या प्रकरणामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीनं ट्विटरवरून एक पोस्ट जारी करण्यात आली आणि त्यातून काही महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा करण्यात आली. 21 जून रोजी अमरावती महाराष्ट्र येथील उमेश कोल्हे यांची निर्घृण हत्या झाली. या हत्येशी संबंधित प्रकरणाचा तपास आता NIAकडे सोपवण्यात आलेला आहे. हत्येमागील कट आणि संघटनांचा सहभाग तसंच आंतरराष्ट्रीय संबंधांची कसून चौकशी केली जाईल असं केंद्रीय गृह मंत्रालयानं या ट्विटरवरच्या पोस्टवर म्हटलंय. अहमदनगरमध्ये स्थानिक पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईमध्ये हस्तिदंताची तस्करी करणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवलंय. या हस्तिदंताचं बाजार मूल्य कोट्यावधी रुपयांचं असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी 6 तस्करांना पोलिसांनी अटक केली आहे. औरंगाबाद मार्गावर जेऊर टोल नाका इथे हस्तिदंताची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी टोलनाका परिसरात सापळा रचला आणि 6 आरोपींना अटक केली. वेगवेगळ्या कारणांमुळे नाशिक शहराची धार्मिक असलेली ओळख आता बिबट्यांची नगरी अशा प्रकारची ही होऊ लागली. कारण नाशिक शहराच्या जवळ पुन्हा एकदा एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळालं. पण बिबट्या सतत इथे सापडत असल्यामुळे नाशिककर मात्र हादरून गेलेत. नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ. बिबट्याची सातपूरच्या बंगल्यात स्खोरी. बिबट्याच्या वावरानं नाशिककरांचा थरथराट. आज नाशिककरांचा दिवस उगवला तो बिबट्याच्या डरकाळीने. सातपूरच्या अशोकनगरमधील शिवतीर्थ बंगल्यात चक्क बिबट्या घुसला होता. हा बिबट्या बंगल्याच्या बाल्कनी खालील एका रिकाम्या जागेत बसला होता.
मुलीला शाळेत घेऊन जाणाऱ्या एका महिलेनं बिबट्याला पाहिलं. तोपर्यंत बंगल्यातील काळे कुटुंबाला याबाबत माहिती नव्हती. सकाळी 6:45 वाजता मी मुलीला शाळेत सोडण्यासाठी मारुती मंदिराजवळ गेलो असताना तिथून आल्यानंतर आमच्या समोर श्री पंढरीनाथ काळे यांच्या जिन्यावरती काहीतरी हालचाल दिसलेली मला जाणवली. तर त्यांना फोन केला असता तिथे त्यांनी बिबट्या बसलेला आढळल्याचे मला सांगितले. त्यानंतर सदर न्यूजवाल्यांना त्यांनी कळवले. बिबट्या बंगल्यात घुसल्याची माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आलं. जवळपास 4 तास बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते. शेवटी बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आलं. या ठिकाणी आणि आमचे बराच मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी होता. परंतु पहिलं जे म्हणतात इंजेक्शन म्हणतो ते फेल झाल्यामुळे तो नागरी वस्तीमध्ये घुसला. या राज्य कर्मचारी सोसायटीमध्ये या बंगल्यातून त्या बंगल्यामध्ये धावपळ करत असताना या ठिकाणी बरेचसे नागरिकांची मदत झाली, दमछाक झाली. गेल्या अनेक वर्षांपासून बिबटे नाशिक शहरात येतात. बिबट्यांना नाशिकमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी ॲक्शन प्लान तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आणि आता बातमी बैलगाडा शर्यतीतल्या थराराची. कारण बीडमध्ये एक बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या थरारात या बैलगाडा शर्यतीच्या दरम्यान एक अपघात होता होता वाचला. बैलगाडा शर्यतीचे बैल अचानक गर्दीत घुसल्यानं एकच गोंधळ उडाला. या सगळ्या प्रकारात 2 शाळकरी विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळते. या शर्यतीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. बीडमध्ये या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही शर्यत पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली. दरम्यान या गर्दीमध्ये शर्यतीतील बैल अचानक घुसले आणि त्यामुळे 2 मुलं जखमी झाली. आणि आता एक वेगळी बातमी. एखाद्याच्या मृत्यूचं प्रकरण पोलिसात जाऊ शकतं, पण कोंबड्याच्या मृत्यूचं प्रकरण पोलिसात गेलं तर असाच प्रकार घडलाय जळगावमध्ये. पाहूया. त्यांनी कोंबड्याची हत्या केल्याचा आरोप झाला. जळगाव जिल्ह्यातल्या यावलमध्ये एका कोंबडीच्या वादाचं प्रकरण चक्क पोलीस स्टेशनला पोहोचलं. कोंबडी सतत अंगणामध्ये येत असल्यानं शेजाऱ्यांनी कोंबडीच्या मालकाला दम दिला. तुझी कोंबडी पुन्हा अंगणात आली तर कोंबडीचा पाय तोडेन असं शेजाऱ्यानं कोंबडीच्या मालकाला म्हटलं. पण कोंबडीला कुठे धमकीची भाषा कळते. मालकाची नजर चुकवून कोंबडी दरवेळेला शेजाऱ्यांच्या घरात अंगणात जायची. मग काय, शेजाऱ्यांनी धमकी दिल्याप्रमाणे अंगणात आलेल्या कोंबडीचा चक्क पाय मोडला. मग या कोंबडीच्या मालकानं आपल्या कोंबडीचा पाय शेजाऱ्यानं मोडल्याची तक्रार थेट पोलीस स्टेशनला केली. यावल पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस तक्रार ऐकून अवाक झाले. मात्र त्यांनी मालकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. त्यामुळे या अजब तक्रारीची सध्या जळगाव जिल्ह्यात मोठी चर्चा आहे. आपण तक्रारदारही पाहतो आहोत. आणि पोलिसांमध्ये जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा सुरुवातीला काय गुन्हा आहे, काय तक्रार आहे म्हटल्यानंतर पोलीसही चक्रावले. पण ज्याच्यावर अन्याय झाला आहे म्हणजे ती कोंबडी, त्या कोंबडीला घेऊनच तक्रारदार जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि प्रत्यक्ष त्या कोंबडीचा मोडलेला पाय पाहिला तेव्हा पोलिसांना तक्रार दाखल करून घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. पावसाळा म्हटला की पर्यटक लगेचच सहलीला जाण्याचे प्लॅन करतात. आणि मग सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोलीच्या घाटातले धबधबे तर त्याची काय बहार. याच आंबोलीच्या घाटातल्या आंबोलीच्या धबधब्याचं सध्या रूप अतिशय खुललंय आणि पर्यटकांची पावलं मोठ्या प्रमाणात या धबधब्याकडे वळले. आंबोलीच्या धबधब्याला पर्यटक सर्वाधिक पसंती देतात. सध्या हा धबधबा पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेलाय. तसंच या घाटाचं रूपसुद्धा सततच्या पावसानं खुलून गेलंय. महाराष्ट्रासह अन्य काही भागातून पर्यटक आवर्जून इथे गर्दी करतात.
छान चाललं आहे, एकदम धुकं आणि मस्त असं फॉग इथे आलेला आहे आणि पाऊस पण चांगला पडतो आहे. उत्तम जो कोकणाचा आणि आंबोलीचा फील इथे येतो आहे छान छान असं.